बसा ना, बस. कॉफी आणतेस ना ग? बसा बस. बस रागिणी, घ्या कॉफी घ्या. हे रागिणी घे ना. अगं बस बस तू बस 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 ना. मला एवढंच सांगायचं होतं की मी आजारी असतानाचं मला नीटचं आठवत नाहीये, पण माझी खात्री आहे त्या काळामध्ये आपले सगळे मतभेद वाद विसरून तुम्हीच दोघींनी माझी खूप काळजी घेतली असणार. हो वहिनी, अगं मतभेदांचं काय, एका घरात राहतो आपण, मतभेद वगैरे काही नाही. पण खरी गोष्ट आहे, आम्ही दोघींनी मिळून खूप खूप काळजी घेतली तुझी. हो 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 हो, आम्हीच तुमची सेवा केली. म्हणजे तुम्हाला आंघोळ घालणं, तुमचे केस विंचरणं, हे सगळं अगदी आम्ही मनापासून केलंय. खरं सांगू का, नाही तुझ्या आवडीनिवडी, तुला काय खायला आवडतं हे मला माहीतच आहे ना. सगळ्यांना कामाला लावायचे आणि खास तुझ्यासाठी मी करायचे स्वयंपाक पाणी. काय आवडतं तर मी स्वतःच्या हाताने तुला खाऊ घालायचे. खरंच आजकालच्या जमान्यात कोण असं करतं कोणासाठी. पण रागिणी कामिनी, तुम्ही दोघींनी ते केलं माझ्यासाठी. खरंच. आणि या निमित्ताने काहीतरी गोडधोड आणून तुमचं तोंड गोड करायची इच्छा आहे माझी. काय आणू तुमच्यासाठी? रागिणी, काय आवडतं तुला? मोतीचूरचे लाडू आवडतात मला. हो, तुला ते खूप आवडतात माहितीये मला. तुझं काय कामिनी? काही नाही, त्याची आवश्यकता नाहीये वहिनी. अगं संकोच करू नकोस, सांग सांग. अगदी विचारतेच तर काय, जिलेबी कुरकुरीत आवडते मला. मग तुम्ही आता ज्या मातीत उभा आहे, ज्या शहरात राहताय, ज्यांच्या संग काम करताय, त्यांच्या संग मिसळून बोलताय, जिथं काम करून भाकरी तुकडा कमवताय, त्यांच्याशी जोडून घ्यायची बी गरज तुम्हाला वाटत नाही? महाराष्ट्रात राहून इथली भाषा शिकणं म्हणजे कुणावर उपकार करणं नाही, तर तो इथल्या संस्कृतीचा थोडा तरी आदर करणं आहे. मराठी भाषेनं मोठ्या उदारपणानं अरबी फारशीतनं शब्द घेतले, त्याला आपल्या वळणानं वळवलं, आपल्या बोली भाषेत रुजवलं. कारण माझ्या मराठी भाषेचं मन लय उदार आहे, पण म्हणून त्याचा मूळ बात सोडलेला नाही. जग बदलतं, तिथं इंग्रजी गरजेचीच आहे, त्याला हरकतच नाही. तुम्ही इंग्रजी शिका, अरे एकाला 10 भाषा शिका, सारं जग जिंका, मला त्याचा अभिमानच वाटणार आहे. खरं ज्या मातीतलं तुम्ही अन्न खाताय, ज्या रस्त्यावर चालताय, जिथल्या लोकांमुळे तुम्ही घडताय, तिथली भाषा शिकणं म्हणजे काय गरजेचं आहे असं म्हणणं म्हणजे तुमचा अहंकार आहे. भाषा शिकणं म्हणजे कुणी लहान होत नाही, उलट त्याची दुनिया मोठीच होती. आपण जिथं राहतोय तिथल्या भाषेला आपण जर मान सन्मान दिला तर ती आपली सभ्य असण्याची पहिली पायरी असते. आपण दुसऱ्या भाषेला देत असलेला मान सन्मान हे आपले संस्कार काय आहेत हे दाखवून देतात. खरं तुम्ही मराठी भाषा बोलला नाही तर काही बी फरक पडणार नाही, म्हणजे जग थांबणार नाही. माणसाची उंची त्यानं किती परकीय भाषेतील शब्द पाठ केले यावर ठरत नाही, तर तो ज्या मातीत राहिलाय तिथल्या भाषेला तो किती सन्मान देतोय त्यानं ठरते. किती बोलते. चला बसा ना, बस बस. हा का वहिनी, तुझी जागा. असू दे, बस बस. ये. आणा ग. हा
अगदी मनसोक्त पोटभर खा. अगं थांब थांब थांब, चुकलंच माझं, थांबा हा. मला बरं नव्हतं तेव्हा मी हाताने खाऊ शकत नव्हते. मला तुम्ही प्रेमाने भरवलं होतं, मग मी सुद्धा त्याच प्रेमाने तुम्हाला भरवलं पाहिजे, नाही का? घे, मोतीचूर आवडतो ना? घे ग, छोटा आहे लाडू, घे. ही भेट माझ्या 1 वर्षाच्या नातीसाठी. माझी छोटीशी नात छान छान परकर पुलका घालून तिच्या दुडू पावलांनी घरभर नाचत असे. तिचा गोड गोंडस चेहरा, इवले इवले हात, त्या हातात घालण्यासाठी हे चिमुकले बाळे. काय तुळजाई, हे मी काय करायलोय? अगं आजी एवढ्या निर्मळ आणि पवित्र मनाच्या आहेत आणि मी त्यासनीच फसवतोय.